आजचं वय काढता आलं पाहिजे. आपल्याला कशासाठी उपयोगात येतं ते, समजा एखादा फॉर्म भरायचा आहे, कुठेतरी विचारलं असतं तुमचं ॲक्युरेट वय किती, तर त्यावेळेस काय करायचं, आजची तारीख किती, 9 मार्च 2026 असं लिहून घ्यायचं. 9/3/2026. आता तुझी जन्मतारीख सांग. 10/5/2013 असं एकदा लिहून घेतलं. आपण याची काय करायची, वजाबाकी. पण आपल्याला काय करायचंय, आपण नेहमी काय करतो, इकडून वजाबाकी करतो, आहे की नाही, उजवीकडून डावीकडे जातो. पण याच्यामध्ये इकडून चालायचं. आता हे 9 काय आहे, दिवस, म्हणजे तू जन्मलेला दिवस, हे महिना, आणि हे काय आहे, वर्ष. मग आता 9 मधून 10 जातात का, नाही. मग आपल्याला महिन्यातून उसळी घ्यावा लागते. मग महिना इथे घेतला, कट केला, तर इथे किती महिने राहिले, 2. मग महिना घेतला म्हणजे किती दिवस घेतले आपण, सरासरी 30 दिवस. मग 30 याच्यामध्ये टाकायचे, किती झाले, 39. आता 39 मधून किती काढावं लागतं, 10 काढावं लागतं. किती राहिले, 29. बरोबर. आता 2 महिन्यातून 5 महिने वजा करायचे, जाते नाही जात. मग त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं, वर्षाकडून पुसे घ्यावं लागते. मग इथं 2026 आहे, इथं किती राहणार, 2025. मग आता 1 वर्ष घेतलं म्हणजे किती महिने, महिने किती घेतले, 12 महिने. 12 आणि हे 2 किती झाले, 14 महिने. आता 14तून किती काढायचे आपल्याला, 5. उरले किती, 9. आता याची वजाबाकी करा. 5तून 3 गेले, 2. 2तून 1 गेला, 1. 0 0. म्हणजे आजच्या मितीला तुझं वय किती आहे, 12 वर्ष 9 महिने 29 दिवस. आता तुला तुझ्या बहिणीचं, भावाचं काढता येईल